नको मला त्याच्या येळा त्याच्या घरी पान मळा मला पाहाया जायचं मला पायाला जायचं. म्हणजे बघा बायकांना येळा नकोय दागिने नकोय पण शेत बघायला जायचंय. म्हणजे पूर्वीच्या बायकांना दागिन्यांपेक्षाही त्यांचं शेत महत्वाचं होतं. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? छान आहात ना? मी आहे आमच्या बांधावरती. आताच वावरातलं भात बीत काढून झालेलं आहे. यो हे बघा एक गंमत. कसा आहे वाघ आहे. तर तुम्हाला ही वावरं आमची दिसत असतील मोकळी. इकडे पण मोकळे आहे ते. हा पावटा आहे आणि आंब्याखाली मी आहे. आणि तुमच्यासाठी खूप सुंदर गाणं आहे व्हिडिओमधून. आणि हे गाणं कुठलं आहे मी सांगतो. माझ्या आईचं आहे, म्हणजे लोकगीत आहे ते. आणि शेतीसाठी, शेती किती उपयोगाची आहे याच्यासाठी. म्हणजे मी तुम्हाला आता म्हटलं की आमच्या शेतात आता भात बीत होता, भात काढून झालेले. आज गहू लावायचे म्हणून आम्ही आलेलो आहे गावाला. ट्रॅक्टरवाला काय अजून आलेला नाही, त्याची वाट बघतोय. म्हटलं एक व्हिडिओ करून टाकूयात आणि शेती संबंधितच. कारण मी आता त्या दिवशी इन्स्टावर एक खूप सुंदर व्हिडिओ पाहिला की तुम्ही AI जनरेट करताय किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज जनरेट करताय, पण तुम्ही ह्या टेक्नॉलॉजीजनी तुम्ही तुमचं काम सोपं होईल, पण अन्नाचं काय, जेवणाचं काय, धान्याचं काय. आणि मला आता इतकं प्राऊड फील होतं ना की मी शेती करतो हे सांगायला. म्हणजे पूर्वीच्या लोकांची जी मेंटॅलिटी होती, म्हणजे मला आठवते आम्ही शाळेत असताना सुद्धा सर म्हणजे की शिक, काय नाही तर काही शेती करणारीस का, काय गुरं राखायची आहेत का, किंवा घरचे पण हेच म्हणायचे. पण मला वाटते की हे आपणच आपल्या शेतीला किंवा आपल्या पशुधनाला इतकं निगेटिव्ह केलं आणि आपण नोकरीच्या मागे इतकं हात धुवून लागलेलो आहे की आपल्याला नोकरी ही फर्स्ट प्रायोरिटी वाटते आणि आपली जी शेती आहे किंवा आपलं जे पशुधन आहे ते आपल्याला खूप कमी दर्जाचं वाटायला लागलं. तर असं न वाटता शेती ही आपल्यासाठी खूप मोलाची आहे. कारण धान्य तुम्ही ॲपद्वारे डाउनलोड करू शकत नाही किंवा ते कुठल्याही फॅक्टरीत बनत नाही, ते तुम्हाला शेतातच कमवावं लागतं. आणि ही पूर्वीच्या लोकांची धारणा होती ती किती सुंदर होती. त्यांच्यासाठी शेती ही फक्त जॉब नव्हता, शेती ही फक्त नोकरी किंवा काम नव्हतं, तर तो त्यांचा धर्म होता. शेती धर्म यो माझा नाही रोजंदारी काम, या मातीत रुजला माय बापाजीचा घाम. या मातीमध्ये माय बापाजीचा घाम रुजलेला आहे आणि ही शेती हाच माझा धर्म आहे, असं त्यांचं मानणं होतं. तर तेच जे गाणं आहे ते मी आज गाण्याचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली मला हा व्हिडिओ आईबरोबर एकत्र असं आमचं करायचं होतं, पण ती काही गावाला आलेली नाही आता. तर मी नक्की ते गाणं करतो. ते गाणं आहे व्याही आणि विहिणीचं, असं गाणं आहे. तर व्याही आणि विहीण, तर मग ते काही लोक म्हणतात की विहिणी तुला व्याही दादांनी बोलवलेलं आहे. ते म्हणते कशाला बोलवलेलं आहे? ते म्हणतात की तुला कंठी आणि तोडे घडवलेले आहेत, म्हणजे दागिन्यांचे प्रकार हे घडवलेले आहेत. तर ती म्हणते की नको मला कंठी तोड, त्याच्या घरी बैल जोड मला पाहाया जायचं. म्हणजे मला कंठी तोड नको, तर त्याची बैल जोड आहेत ना जेणेकरून शेती नांगरता येईल ते मला पाहायचं आहे. किंवा तुला वेळा घडविल्या, म्हणजे दंडामध्ये वेळा घालतात ना, त्या वेळा नावाचा दागिना असतो. तर ती म्हणते की नको मला त्याच्या येळा, त्याच्या घरी पानमळा, पानमळा म्हणजे शेती, कुणब्याचं शेत, ते मला पाहायला जायचंय. म्हणजे त्या स्त्रीला, आपण म्हणतो ना की स्त्रीला दागिने सर्वात प्रिय असतात, पण या गाण्यातल्या स्त्रीला किंवा जुन्या स्त्रियांना सुद्धा त्या दागिन्यांपेक्षाही महत्वाचं होतं, अधिक मोलाची होती ती त्यांची शेती होती, ती त्यांची गुरंढोरं होती. तर अशा अर्थाचंच हे गाणं आहे. तर ते गाणं आपण ऐकूयात. ते गाणं आहे आ गई ही नीराजस, आ गई ही नीराजस, याही दादा बोलावितो, याही दादा बोलावितो, कशाला दादा बोलावितो, कशाला दादा बोलावितो, तुला येळा घडविल्या, तुला येळा घडविल्या, नको मला त्याच्या येळा त्याच्या घरी पान मळा मला पाहाया जायचं, मला पाहाया जायचं. आगई ही नीराजस, आगई ही नीराजस. कसलं मीटर आहे सुंदर की नको मला त्याच्या येळा त्याच्या घरी पान मळा मला पाहाया जायचं. आणि पुढे परत मग आगई ही नीराजस, आगई ही नीराजस,
याही दादा बोलावितो, याही दादा बोलावितो, कशाला दादा बोलावितो, कशाला दादा बोलावितो, तुला कंठी घडविली, तुला तोड घडविलं, नको मला त्याच तोड, त्याच्या घरी बैल जोड, मला पहाया जायाचं, मला पहाया जायाचं, आगई ही राजस, आगई ही राजस, याही दादा बोलावितो, याही दादा बोलावितो, तुला तुला जोडवी घडविली, तुला जोडवी घडविली, नको मला त्याची जोडवी, त्याच्या घरी भात उडवी, मला पहाया जायचं. भाताची उडवी जी पूर्वी पेंड्याची रचली जायची ना, ते मला पाहायला जायचंय त्याच्या घरी. म्हणजे बघा, त्या स्त्रीला दागिन्यांपेक्षाही शेतीतलं किंवा पशुधन जास्त महत्वाचं आहे, हे या गाण्यातून कळतं. आणि ऑब्विसली यस शक्य असेल त्यांनी प्लीज शेती करा, कारण शेती शिवाय पर्याय नाहीये. म्हणजे आता इथून पुढे 15 वर्षाच्या पुढे तर मला असं वाटतंय की म्हणजे तुम्ही IT कंपनीमध्ये असाल किंवा कुठल्याही प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाल, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असाल, तरीही ज्यांच्याकडे शेती आहे ना, त्यांनी, मला माहिती थोडे कष्ट पडतात, पण मला इतके पण ते कष्ट वाटत नाही. म्हणजे आम्ही आता भाताचं पण मी सांगतो तुम्हाला, 4 महिन्याच्या भाताचं पीक होतं, त्यातले खचून 15 ते 20 दिवस आम्हाला मेहनत करावी लागली असेल. लावायला 2 दिवस, त्यानंतर मग मध्ये खत मारायला, बेंडणी करायला आम्ही आधी मध्ये यायचो, आणि काढणीच्या वेळेस एक 2-3 दिवस, असे खचून 10-12 दिवस फक्त. आणि 10-12 दिवसात वर्षभराचं अन्न आपल्याला मिळतं, राहिलेलं आपल्याला विकता पण येतं, त्यातून थोडा इन्कम आहे. सो ज्याला जमेल त्याने प्लीज शेती करा नक्की. आता म्हण नमस्कार, शेंगा घेऊन नमस्कार. नमस्कार. बघा आहेत का शेंगा, बघा त्यावेळेस लावल्या म्हणून मम्मीने कटाळा केलता लावायचा, पप्पांनी येऊन लावल्यात आमच्या, है ना हो पप्पा. काय मग बघा, हे घ्या बघा, पिशवीला शेंगा चांगल्या आहेत, आहेत भरपूर. आले का पाणी? नाही ना, आलं का वाजत का? पप्पा, पाणी वाजते का हो? आलं का? वाजत का? वाऱ्याने नाही आलं. आगई ही राजस, आगई ही राजस, चालू झालं मग पुढे. याही दादा बोलावितो, याही दादा बोलावितो. हा म्हण ना पुढचं. कशाला दादा बोलवितो, कशाला दादा बोलवितो, तुला येळा घडविल्या, तुला येळा घडवितो, तुला येळा घडवितो, नको मला त्याच्या येळा, त्याच्या घरी पान मळा, मला पाहाया जायचं, मला पायाला जायचं. म्हणजे बघा, बायकांना येळा नकोय, दागिने नकोय, पण शेत बघायला जायचंय. म्हणजे पूर्वीच्या बायकांना दागिन्यांपेक्षाही त्यांचं शेत महत्वाचं होतं. टाका वाट्यातला ऐवज. आगई ही राजस, आगई ही राजस,
याई दादा बोलवितो, याई दादा बोलवितो, कशाला दादा बोलवितो, कशाला दादा बोलवितो, तुला न घडवितो, तुला न घडवितो, तुला कुडक्या घडवितो, तुला कुडक्या घडवितो, नको मला त्याच्या कुडक्या त्याच्या घरी किती खिडक्या, मला पायाला जायचं, मला पायाला जायचं, आगईनी राजस, आगईनी राजस, याई दादा बोलवितो, याई दादा बोलवितो, कशाला दादा बोलवितो, कशाला दादा बोलवितो, तुला न तुला तुला न तुला तोड घडविल, तुला थोड घडवित, नको मला त्याचा तोड त्याच्या घरी बैल जोड मला पायाला जायचं, मला पायाला जायचं, आगईनी राजस, आगईनी राजस, याई दादा बोलवितो, याई दादा बोलवितो, कशाला दादा बोलवितो, कशाला दादा बोलवितो, तुला नथ घडवितो, तुला नथ घडवितो, नको मला त्याची नत, काहीतरी आहे ना भातांवर आहे बाबा, त्याच्या घरी साळी भात, मला पाया त्याच्या घरी भात काय राहतात म्हणजे त्याची फार म्हण मामीला भेटलं फार हिरवळ आता वेळ सासूला नाही, मला माहिती सगळे सासूने सुद्धा होती थोडी पाणी काही ना. कुठे गेली ये पिऊशी? बाबा